श्रावण चालू व्हायच्या अगोदर झणझणीत असं मटणाचं कालवण झालंच पाहिजे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा। कुकरचं भांडं ठेवलं आहे आणि कुकरच्या भांड्यात मी एक पळीभर तेल टाकलं। त्या तेलात आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर या 4 जणांची पेस्ट करून घेतलेली टाकली आहे। याला चांगलं भाजून घ्यायचं तेलात भाजल्यानंतर याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकली। आता या सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर 1 किलो मटण घेतलं आहे आणि त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन परत या कुकरच्या पाण्यात टाकलं। मिक्स करून घ्यायचं ह्या मसाल्यासोबत। चांगलं मिक्स करून झाल्यावरती त्याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिट मी वाफ काढून घेतली। वाफ काढल्यावर तुम्ही बघता की मटणाला थोडं थोडं पाणी सुटायला लागलं होतं। तर आता यामध्ये पाणी टाकण्यासाठी मी 2 ग्लास पाणी दुसऱ्या भांड्यात गरम करायला अगोदरच ठेवून दिलं होतं। आता हे पाणी याच्यात टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर मी ह्याच्यावरती कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घेतल्यात। जवळ आपलं मटण शिजते तोवर मसाला करू। तर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला। त्या कांद्यावरती थोडंसं तेल टाकून तो कांदा भाजून घेतला। आता जो कांदा भाजला आहे त्याच कढईत थोडंसं तेल आणि खोबरं भाजून घेतलं आणि ते सगळं एका मिक्सरच्या भांड्यात काढलं। त्याच्यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीर करून त्याची बारीक पेस्ट करून घेतली। त्यानंतर इथे बघा मटण मस्तपैकी शिजलंय। मटण शिजल्यानंतर कढईमध्ये मी जो मसाला वाटून घेतला होता तो टाकलाय। आता ह्या मसाल्याला चांगलं खरपूस असं भाजून घेतलंय। त्याच्यानंतर लाल तिखट एक अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद टाकली। मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी टाकते रेडीमेड असा मटण मसाला। आता या सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं। आपला कालवण जे आहे ते चांगलं लाल दिसावं त्याच्यासाठी इथे मी काश्मीरी मिरचीचा एक अर्धा चमचा वापरला आहे। आता इथे व्हिडिओ शूट करायला मी विसरून गेली होती। हे जे आळणी मटण होतं ते मी याच्यामध्ये टाकलं। तयार आहे आपला झणझणीत रस्सा।